नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ॲग्रोनॉमिस्ट पूजा या यूट्यूब चॅनलवर। तर तुम्ही बघितलेले असेल तर खूप अशा शेतकऱ्यांच्या शेतावरील सोयाबीन जे आहे या प्रकारे तुम्हाला पिवळे पडलेले जे आहे दिसून येते। तर आता सोयाबीन पिवळे पडण्याचे अनेक असे कारण असू शकतात। तर त्यामधलेच मी तुम्हाला 4 ते 5 कारण जे आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहेत की सोयाबीन कशामुळे पिवळे पडलेले आहेत आणि त्यावर काय उपाययोजना करायच्या त्यासुद्धा तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहेत। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 4 ते 5 कारणे सांगणार आहेत की सोयाबीन पिवळे कशामुळे पडलेले आहेत आणि त्यावर काय उपाययोजना करायच्या हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। शेतकरी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रात जास्तीत जास्त ठिकाणी या प्रकारे जे सोयाबीन आहेत असे पिवळे पडलेले आहेत। तर या पाठीमागचे कुठले कारण आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे। सर्वात अगोदर सोयाबीन पिवळे पडण्याचे कारण म्हणजे अतिप्रमाणात होणारा जो पाऊस आहे त्यामुळे सोयाबीन पिवळे पडू शकते। आता अतिप्रमाणात पाऊस पडल्यामुळे काय होतंय की जे जमिनीमध्ये ऑक्सिजन पाहिजे आहेत तर ते ऑक्सिजन योग्य असे मातीला भेटू शकत नाही। त्याच्यामुळे झाडाची ग्रोविंग जी आहे ती चांगल्या प्रकारे होत नाहीत आणि जे न्यूट्रिएंटचं जे शोषण आहे ते कमी होऊन जातोय आणि मुळे सुद्धा कुजून गेल्यासारखी आपल्याला दिसून येते आणि तिथे मूळकूज रोगाचा सुद्धा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतोय। झाडावर फंगस आल्यासारखे आपल्याला दिसून येतोय। तर या प्रकारे अति पाऊस झाल्यामुळे हे जे आहे नुकसान आपल्याला दिसून येतंय। दुसरे जे कारण आहेत की अति कमी पाऊस पडल्यामुळे होणारे जे काही पीक पिवळे पडत आहे, अति कमी पाऊस पडल्यामुळे सुद्धा पीक जे आहे आपले पिवळेपणा आपल्याला त्यावर दिसून येतोय। तर अति पाऊस त्यानंतर नेक्स्ट जे कारण आहे चक्रीभुंगा। आता चक्रीभुंगा हे कसं काय ओळखायचं आहे तर आता सोयाबीनचं एखादी प्लॉट आहे त्याचं जे स्टेम आहे किंवा खोड आहे त्याला जर आपण मधामधून जर कट केलं तर त्याचा अंदर आपल्याला चक्रीभुंगा जो आहे दिसून येतोय किंवा त्याला खोडमाशी असं म्हणतात। आता खोडमाशी ही जी आहेत जर खोडाच्या आतील गाभागाहून तिथे आपलं वास्तव्य करते, म्हणजे न्यूट्रिएंटचा जो काही अपटेक आहे तो वरपर्यंत जाऊ देत नाही। त्याच्यामुळे सुद्धा झाडाची पानं जी आहे ते पिवळी पडलेली आपल्याला दिसून येते। तर यामुळे फेरस आणि झिंक याची कमी जी आहे आपल्याला दिसून येते। तर त्यामुळे सुद्धा आपल्या शेतातील सोयाबीनची पाने जी आहे ते पिवळी पडू शकते। तर हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण सोयाबीन पिवळे पडण्याच्या मागे असू शकतोय। सर्वात महत्त्वाचं म्हणजे येलो मोझॅक। आता येलो मोझॅक हा आपण कसं काय ओळखू शकतोय तर येलो मोझॅकमुळे काय होते की सगळ्यात अगोदर जे छोटे छोटे अल्टरनेट फॉर्ममध्ये जे आहे स्पॉट किंवा पॅचेस जे आहे आपल्याला पानावर दिसून येतात। ते पहिले काही एरियामध्ये म्हणजे 1-2 झाडे आपल्याला दिसतात किंवा पॅचेस असे जे आहे आपल्याला पूर्ण शेतामध्ये जे आहे दिसून येतोय आणि त्यानंतर ते पूर्ण शेतभर जे आहे येलो मोझॅक हा फैलत असतो। आता याचा जो प्रसार आहे हा कुठल्या वेक्टरमुळे होतोय तर तो होतोय पांढरी माशीमुळे। म्हणून आपण जेव्हा येलो मोझॅक हा जो याच्यामुळे जर प्रादुर्भाव झालेला असेल हे जर तुम्ही शोधून काढलंय तर हे जे आहे पांढरी माशीमुळे होतंय। म्हणून आपल्याला पांढरी माशी कंट्रोल करणं हे खूप महत्त्वाचं आहे। मी तुम्हाला सोयाबीन पिवळे पडण्याची 4 ते 5 कारणे सांगितलेली आहेत। तर यावर काय उपाययोजना करायच्या हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। मी कारणे सांगितलेली आहेत त्यापैकी तुम्ही शोधू शकताय की तुमच्या शेतामध्ये कुठले म्हणजे काय अशी समस्या आहे, काय प्रॉब्लेम्स आहे आणि कशामुळे तुमचे सोयाबीन जे आहे पिवळे पडलेले आहे हे मी तुम्हाला कारण सांगितलेले आहे। तर तुम्ही हे कारण जे आहे शोधून काढू शकताय की तुमचे सोयाबीन पीक जे आहे कशामुळे पिवळे पडलेले आहे आणि त्यावर आता मी तुम्हाला उपाययोजना सांगणार आहे। तर त्या उपाययोजना सुद्धा तुम्ही त्यावर फॉलो करू शकताय, ठीक आहे। चक्रीभुंगा प्लस मायक्रोन्यूट्रिएंटची जर डिफिशियन्सी असेल झिंक आणि बोरॉन। आता चक्रीभुंग्यासाठी तुम्ही काय करू शकताय की आपल्याकडे अल्लिका म्हणून एक प्रोडक्ट येते त्यामध्ये थायोमिथॅक्झॅम प्लस लॅम्बडा सायहॅलोथ्रिन हे कंटेंट जे आहे आपल्याला अल्लिकामध्ये दिसून येतोय। तर आता ते जे आहे आपल्याला 10 ml प्रति पंपसाठी वापर करायचा आहे आणि सोबतच जे चिलेटेड फॉर्ममध्ये मायक्रोन्यूट्रिएंट येते मायक्रोन्यूट्रिएंट मिक्स हे तुम्ही त्यासाठी अप्लाय करू शकताय किंवा त्या व्यतिरिक्त तुम्ही झिंक मायक्रोन्यूट्रिएंट प्लस फेरस मायक्रोन्यूट्रिएंट हे मिक्स करून सुद्धा तुम्ही 30 ग्राम प्रति पंप याप्रमाणे सुद्धा तुम्ही त्याची फवारणी करू शकताय। सोबतच तुम्ही जे वॉटर सोल्युबल खत आहे 1261 आहे किंवा 0060
जेव्हा शेंगा लागणं चालू झालेलं असेल किंवा फ्लॉवरिंग स्टेजनुसार 12-61-0 या प्रकारे आपण जे आहे जे वॉटर सोल्युबल खत आहे ते आपण तिथे देऊ शकतोय. बघा, जर आपल्या शेतामध्ये येलो मोझॅकचा जर प्रादुर्भाव आपल्याला दिसून आलाय, जर येलो मोझॅक आहे हे जर तुम्हाला आढळून आलंय, कसं काय ओळखायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर त्यासाठी तुम्ही जे आहे SLR 525 हे तुम्ही त्यामध्ये वापरू शकताय. SLR 525 30 मिली प्रतिपंप याप्रमाणे तुम्हाला वापरायचं आहे. एसिटामिप्रिड जे की टाटामानिक म्हणून आपल्याला आता येलो मोझॅकसाठी मी तुम्हाला सांगणार आहे. येलो मोझॅक जर आलाय तर सर्वात मोठा वेक्टर जो आहे पांढरी माशी, म्हणून आपल्याला पांढरी माशी कंट्रोल करणे हे खूप महत्त्वाचं असतं. तर आता पांढरी माशी कंट्रोल करण्यासाठी आपण जे मार्केटमध्ये येते SLR 525 याची आपण 25 ते 30 ml ची फवारणी आपण त्यावर घेऊ शकतोय प्रतिपंप. आणि ॲसिटामिप्रिड येते आपल्याकडे टाटामानिक येतोय, त्याची सुद्धा तुम्ही त्यावर फवारणी करू शकताय, ज्यामुळे की उडणारी माशी जी आहे ते कंट्रोलमध्ये येतोय. किंवा त्या व्यतिरिक्त पण आपण ओडाची एक्स्ट्रा म्हणून जे आपल्याला मार्केटमध्ये एक प्रोडक्ट येते ओडाची एक्स्ट्रा, ते जर तुम्ही अप्लाय केलं तर त्याच्यामुळे जे काही अंडी आहे, पिल्ला आहे, प्रौढ आहे, हे सुद्धा कंट्रोलमध्ये आलेले तुम्हाला जे आहे दिसून येतील. म्हणून शेतकरी मित्रांनो, तुमच्या शेतातील काय कारण आहे सोयाबीन पिवळे पडण्याची हे तुम्ही शोधून काढू शकताय. आणि त्याप्रमाणे जे काही मी उपाययोजना सांगितल्या हे सुद्धा तुम्ही जे आहे एकदा शोधून काढा आणि ज्या सांगितलेल्या उपाययोजना आहे ते तुम्ही एकदा अवलंबून पहा. जर तुम्हाला योग्य असा फायदा झाला तर नक्कीच तुम्ही जे आहे याचा वापर करा. आणि फायदा झाला तर आपल्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.